तर जय महाराष्ट्र भावांनो, सर्व नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, थोडा व्हिडिओ बनवण्यात थोडा वेळ झालेला आहे. बघा आज 18/6/2026 महाराष्ट्र वृक्षबलांची नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की काही दिवसापासून बॅच नंबर 74ची अजून काही अपडेट आलेली नाही आहे. पण मित्रांनो लगेच तुमची अपडेट येणार आहे मित्रांनो. थोडा वेळ लागेल, पण सर्वांना अपडेट येईल, सर्वांना जॉइनिंग मिळेल. तर बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ बॅच नंबर 73ची काही मुलं आणि 68 नंबरची काही मुलं या बॅचमध्ये आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आणि काही मुलांची नवीन जॉइनिंग झालेली आहे आणि काही जुने लोक आहेत त्यांची बदली झालेली मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला एक सीरियल नंबर आहे, MSF ID, नेम, ओल्ड लोकेशन आणि ओल्ड न्यू लोकेशन आहे, न्यू पोस्ट आहे आणि न्यू प्लेस आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळते मित्रांनो. ठीक आहे. तर आपण चालू करूया. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी जे नाव आहे मित्रांनो, एक नंबरचं नाव तुम्ही बघू शकता या ठिकाणी आर्म गार्ड आहे मित्रांनो. त्याला अदानी पोर्टला या ठिकाणी जी ड्युटी आहे मित्रांनो, त्याची बदली झालेली आहे अदानी पोर्टला. म्हणजे तुम्ही अगोदरचे जे मुलं आहेत ते सगळे जुने लोक आहेत. तुम्ही बघू शकता की GRP ठाणेला सिक्युरिटी गार्ड आहे, मोहम्मद पठाण आहे. 6 नंबरला बघा तेजस सोनवणे या ठिकाणी हा कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनला याची ड्युटी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता खूप चांगले चांगले पॉईंट या ठिकाणी मिळालेले आहे मित्रांनो. ठीक आहे. या ठिकाणी बघा 14 नंबरचा लक्ष्मण तेजस शिंदे या ठिकाणी बघा पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड पोर्टला जी ड्युटी लागलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी बघा 22च्या वर सगळे जुनी लोक आहे. आता खाली या ठिकाणी बघा बॅच नंबर 73चे जे राहिलेले पोरं होतं 43 जण मित्रांनो. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भरपूर मुलांचे आपलं WhatsApp ग्रुप बनवला आहे. त्या ठिकाणी भरपूर मुलांचे मेसेज येत होते की कधी बोलतील. तर मित्रांनो आज थोडा व्हिडिओ बनवण्याचा थोडा वेळ झाला आहे. पण तुमची आज या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला संपूर्ण माहिती देईन की कोणत्या ठिकाणी तुमचं लोकेशन आहे आणि कुठं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी पहिला जो 22 नंबरचा जो नवीन 73 नंबरचा बॅचचा मुलगा आहे बघा, या ठिकाणी प्रवीण नाव आहे त्याचं. प्रवीण तायडे म्हणून आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी धारावी पोलीस स्टेशनला त्याची ड्युटी लागलेली आहे. धारावी पोलीस स्टेशनला आहे. बघून घ्या तुम्ही आपापलं नाव कुठे आहे ते बघून घ्या एकदा. ठीक आहे मित्र. दुसऱ्या नंबरचा 23 नंबरचा जो आहे नागपाडा पोलीस स्टेशनला आहे. दुसरा कोणता आहे? चंबा पोलीस स्टेशनला आहे. तुम्ही बघू शकता जुहू एअरपोर्टला पण आहे. नागरवेली नवी मुंबईला आहे रिजनला. ज्या ठिकाणी तुमचं नवीन पॉईंट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बॅच नंबर 73चं आपलं नाव आहे. समोर न्यू प्लेस आहे. फिल्म सिटीला आहे, MBPTला आहे, RPF वेस्टर्न रेल्वेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. ठीक आहे. जुहू एअरपोर्टला पण आहे. ज्या मुलांचं या यादीमध्ये नाव आहे बॅच नंबर 73चे किंवा 68 नंबरचे किंवा 72 नंबरचे, या ठिकाणी तुम्ही आपापल्या आस्थापनेत लवकर हजर होणे मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देतो. कुठे तुम्हाला जायचं मित्रांनो. ठीक आहे. खूप चांगला पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे मित्रांनो या ठिकाणी. बघा या ठिकाणी 71 नंबरची चालू झालेली आता. राहिलेले मुलं 71 नंबरचे किंवा 68 नंबरचे. बघा या ठिकाणी 68 नंबरचे पण मुलं या ठिकाणी आहे. आता जे 68 नंबरचे त्याला लास्ट चान्स आहे किंवा 71 नंबरचे लास्ट चान्स आहे. तुम्ही या लिस्टमध्ये जर तुम्ही आले नाही, लवकर तुम्ही आस्थापना जॉईन केलेली नाही मित्रांनो, परत तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही. शक्यतो मिळणारच नाही. कारण आता भरपूर वेळेस महाराष्ट्र वृक्षबलांना भरपूर वेळेस तुम्हाला मेसेज टाकलेला आहे. परत तुम्ही जॉईनिंग करून घ्या. फक्त 3 वेळेस संधी मिळते. परत संधी मिळत नाही मित्रांनो. ठीक आहे. ज्या मुलांचं या बॅचमध्ये या लिस्टमध्ये नाव आहे आजच्या 18 तारखेच्या, तर तुम्ही लवकर आपली आस्थापना जॉईन करून घ्या मित्रांनो. तर बघा या ठिकाणी 100 मुलं झालेले आहे. 68 नंबरचे मुलंच अजून बाकी आहे. बघा जे 68 नंबरचे मुलं आहे मित्रांनो तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. तुम्हाला भरपूर असं चांगलं हे बघा या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जुहू एअरपोर्ट, RPF वेस्टर्न रेल्वे, भरपूर मुलांना चांगला पॉईंट मिळालेला आहे मित्रांनो. बघा आता मागं जे डॉक्युमेंट झाले होते त्या मुलांना, जे मुलं आहे 68 नंबरचे, त्यांना आता नवीन जॉईनिंग मिळाले मित्रांनो. ठीक आहे. आता राहिलेले आपले 74 नंबरचे त्यांना पण काही अपडेट येतील. 74 बॅचची अजून काही अपडेट आलेली नाही आहे, पण तरी पण आली तरी आपण तुम्हाला कळवतो मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी लेडी गार्ड आहे 72 नंबरचं जे लेडी गार्ड आहे बघा, त्यांना या ठिकाणी बघा लेडी गार्डला पण या ठिकाणी न्यू लोकेशन मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता महिला. आता सगळ्यांचे नाव घेणे शक्य नाही आहे मित्रांनो, तरी पण तुम्ही नाव बघू शकता महिलांचे. तर बघा या ठिकाणी 155 जणांची यादी आहे. सर्व काही जुने, काही लोक नवीन, काही लोक बॅच नंबर 73 किंवा
71 किंवा 68 या 72 नंबरचे या सर्व मुलं मुली या लिस्टमध्ये ज्या सर्वांचं नाव असेल मित्रांनो, तुम्हाला सर्वांना या ठिकाणी 20/6/2026 रोजी अंमलात यायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची आस्थापना मिळालेली आहे त्या रोजी तुम्हाला आपल्या आस्थापनेवर जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर आपला अकाउंट नंबर खोलून घ्यायचा आहे. यू-एन नंबर तुम्ही सगळे नवीन आहे. जी मुलं जुनी तिथं आहे त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा तिकडचे अधिकारी तुम्हाला स्थापना अधिकारी असेल ते तुम्हाला 100% तुम्हाला ते सांगू शकेन की काय-काय तुम्हाला करायचं आहे. यू-एन नंबर आहे, बँक अकाउंट खोलायचं आहे, डिटेल काय-काय आहे, सगळं तुम्हाला ते तिथं सांगून देतात मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला आता 20 तारखेला तुम्हाला बोलवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही सर्व आपलं साहित्य घेऊन जायचं आहे. जर तुम्हाला जॉइनिंग करायचं असेल तर नक्की जॉइन करा. जर तुम्हाला जॉइनिंग नाही करायचं असेल तुम्ही जॉइन करू नका मित्रांनो. ठीक आहे. परत तुमची परेशानी नको. ठीक आहे मित्रांनो. ज्या लिस्टमध्ये सर्वांचे नाव असेल तुम्ही नक्की जॉइन करा. ठीक आहे. आणि आपला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करत जा, लाईक करत जा मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. अशी तुम्हाला भरती रिलेटेड आपल्या चॅनलवरती अपडेट मिळत जाईल. आता बॅच नंबर 74चे अजून काही अपडेट आलेले नाही मित्रांनो. जर आले तर येऊ शकते लवकरच. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.